रविवार असो वा खास पाहुण्यांसाठीचा बेत, कोंबडी वडे झालेच पाहिजे. आणि कोंबडी वडे झक्कास बनवण्यासाठी नीलम मसालेचा मालवणी मसाला. नीलम मसालेचा मालवणी मसाला म्हणजे अस्सल कोकणी चव. चला तर मग कोंबडी वडे बनवायला घेऊ. त्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घेऊ आणि त्यामध्ये चिमूटभर हळद, धने पावडर, नीलम मसालेचा स्पेशल गरम मसाला आणि नीलम मसालेचा मालवणी मसाला टाकू. मसाल्याचा रंग तर पहा किती सुरेख आहे. आता आपण चिकनमध्ये 2 चमचे मालवणी मसाला टाकू आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकू. आता हे सगळे मिश्रण एकजीव करून घेऊया आणि अर्ध्या तासासाठी तसेच झाकून ठेवूया. नंतर एका कढईमध्ये तेल गरम करू. त्यात 2 तमालपत्र टाकू. एक बारीक चिरलेला कांदा टाकूया आणि कांदा सोनेरी रंगावर परतून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, चिमूटभर हळद, धने पावडर, गरम मसाला आणि नीलम मसालेचा मालवणी मसाला टाकू. आपण मॅरिनेशनसाठी पण मसाला टाकलेला आहे, त्या अंदाजानेच आपल्याला मसाला टाकायचा आहे. आता हे सगळे व्यवस्थित परतून घेऊया. नंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन ॲड करूया. चिकन व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी टाकूया. तसेच कांदा खोबऱ्याचं वाटण टाकूया. गरजेनुसार पाणी आणि मीठ टाकून चिकन शिजवायला ठेवूया. दहा मिनिटं झाली आहेत. आता चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. चिकनचा सुगंध तर खूप छान दरवळतोय. चिकनचा रंग आणि टेक्स्चर तर पहा लाजवाब. आता आपण वडे बनवायला घेऊ. त्यासाठी नीलम मसाल्याचे कोंबडी वड्याचे पीठ एका परातीमध्ये घेऊया. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि किंचित हळद घालून वर गरम पाणी घालूया. आता हे पीठ व्यवस्थित मळून घेऊ आणि अर्ध्या तासासाठी तसेच झाकून ठेवू. नंतर त्याचे वडे थापायला घेऊया. वडे तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर किंवा सुती कपड्यावर थापू शकता. आता गरम तेलामध्ये वडे व्यवस्थित तळून घेऊ. वडे दोन्ही साईडला अगदी सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. आता आपण चिकन वडे सर्व करूया. आहा हा, किती सुरेख दिसतात चिकन वडी. तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली आहे मला कमेंटद्वारे कळवा. तुम्हाला जर नीलम मसाल्याचे प्रोडक्ट ऑर्डर करायचे असतील तर खाली दिलेल्या वेबसाईटला व्हिजिट करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. अशाच नवनवीन आणि खुसखुशीत रेसिपीजसाठी नीलम्स किचनला सबस्क्राईब करा.